त्या विजयाची भूक आहे, जो विजय त्यांना आतापर्यंत मिळालेला नाही आहे आणि तो विजय मिळवण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. आता त्या विजयामध्ये विजय मिळत असताना कितपत यश मिळते, कितपत अपयश हाती लागते, येणारी काळ वेळ सांगेल. तुर्तास आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025 हे तिसरं पर्व. संध्याकाळच्या सत्राला हळूहळू सुरुवात होती आणि आजच्या दिवसभराच्या मॅचेस शेवटच्या काही क्षणांमध्ये आलेल्या आहेत. उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण काही उर्वरित मॅचेस उद्या खेळवल्या जातील आणि त्यानंतर नॉकआउटच्या मॅचेस आणि शेवटी सेमीफायनल, फायनल अशा प्रकारच्या मॅचेस. सो सुरुवात, लेट्स प्ले. पॉवर प्लेचा पहिला षटक विकीचा हा पहिला चेंडू सँडिसच्या फलून खेळण्याचा प्रयत्न करत होते, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू बॅटवरती आला नाही, यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. बघा या मॅचमध्ये धावा किती बनतील किंवा किती बनणं गरजेचे आहेत याचा थोडासा अंदाज बाळगणं किंवा याचा जर विचार करायचा झाला तर किमान 60च्या पुढे जावं लागणार आहे, कारण मगाशी 62 धावा करून सुद्धा प्रथम इलेव्हन टांगर संघ पराभवाच्या छायेत गेला होता. सँडीने दुसरा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला आणि सेम डिलिव्हरी म्हणतात ना, कॉपी बुक हा चेंडू हाताळला होता जसा पहिला होता, त्याच्यावरती कोणते उत्तर नाही आलं. तुर्तास लगातार 2 चेंडू निर्धाव आलेत, कोणत्या प्रकारची धाव नाही, धावांचं खातं ओपन केलं नाही आणि कुठेतरी आता अशा मॅचेस वाटायला लागले की तिथे धावा येताना दिसत नाही आहेत. हवेमध्ये कोणताही असा बदलाव नाही आहे, मैदानावरती कोणता असा चेंज नाही आहे, परंतु बॅटिंग अप्रोच थोडासा बदलला आहे, टीमचा अप्रोच बदलला आहे, त्यामुळे कदाचित या प्रकारची स्थिती. चेंडू काही काळामध्ये, ओहो व्हॉट अ कॅच, सुंदर शेल टिपला गेलाय आणि फलंदाजाच्या खेळीचा अंत. सँडी तिसऱ्या चेंडूचे पूर्णपणे बीट. बस वरती पाणी पाठवून द्या जरा. जर का स्टेजवरती पाणी असेल तर वरती पॅव्हेलियन मध्ये पाठवा प्लीज. पहिली विकेट आली आहे, विकीने कोणतीही धाव खर्च केली नाही आणि त्यामुळे प्रथम इलेव्हन टांगर संघ थोडासा अडचणीमध्ये. बघा ज्या वेळेला पहिल्या मॅचमध्ये मानहानी करत पराभवाला सामोरं जावं लागतं, त्यावेळेला त्या पराभवानंतर कमबॅक करणं किंवा पलटवार करणं सोपं राहत नाही आणि इथे तो पलटवार करण्यासाठी विशाल, सँडी यांच्या बॅटमधून धावा अपेक्षित होत्या. अशा वेळेला सँडी बाद झालाय आणि त्याची जागा घेण्यासाठी आता सुनील आलाय. काय जबरदस्त डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये चेंडू आला, इथे सुद्धा कोणती धाव नाही. धावा आल्या नाहीत तर अडचणी वाटतील. बघा कोणत्याही तुम्हाला धावफलकापर्यंत जायचंय, कोणत्याही टार्गेटचा पाठलाग करायचा आहे किंवा एक टार्गेट सेट करायचं आहे, अशा वेळेला तुम्ही जर का मॅचला चालू नाही केली तर त्या एमपर्यंत, त्या स्वप्नापर्यंत, त्या उद्दिष्टापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही आहात. त्यामुळे तुम्हाला मॅचला चालू करणं पहिलं गरजेचं आहे आणि त्यानंतर मोठ्या पटकांशी जाऊन तिथे धावफलकाला बिल्ड करणं वगैरे त्या सर्व बाबी केलेल्या चालतात. तुर्तास 4 चेंडू 0-0वरती 1 गडी बाद. जडमय टाकण्याचा प्रयत्न आणि यावेळेला सरळ यष्ट्यांचा वेध, त्रिफळाची फलंदाज बाद. दशरथ मोरे यावेळेला नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. त्यांचा डाऊट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला तिथे. बघा दशरथ यांचा खेळ सुद्धा खूप वेगळ्या धाटणीचा असतो.
मी जवळजवळ 6-7 वर्षा अगोदर तुम्ही जाल तर राहुल एक स्पर्धा आयोजित करायचा. अरे आरबी ब्लास्टर आहे ना, RBPL त्याला म्हणूया. त्या स्पर्धेमध्ये एकदा मी दशरथ यांचा खेळ बघितला होता. खूप चांगली बॅटिंग करतात. एक हार्ड हिटर म्हणून त्यांची ओळख. तुर्तास पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक धाव धावफलकावरती 2 गडी बाद. पहिल्यांदा असं कोणतं तरी आपण बघितलं ज्या षटकामध्ये फक्त एक धावेचं षटक आलंय आणि त्याच्यामध्ये 2 विकेट सुद्धा आल्यात. 11 वॉरियर्सने खूप मोठं रणशिंग फुंकलंय. सेम मगाशी सुद्धा एक ओरा येऊन गेली, सागरने हाताळली होती, त्याला मॅन ऑफ द मॅच मिळाला होता आणि ती खूप गेम चेंजिंग ओव्हर होती. तिथे सुद्धा 1 धाव आणि 2 विकेट आली होती. इथे सुद्धा 1 चेंडू 2 धाव आहेत, एक धाव 2 चेंडू 2 विकेट आहेत. म्हणजे काय, मागील मॅचची कॉपी कदाचित तिथे होतीये असं म्हणायला हरकत नाही. आता स्ट्राईक हँडवरती दशरथ पुन्हा एकदा दिसतील, परंतु नवीन गोलंदाज बॉलिंग टीम आपला एक प्रतिनिधी अमित आलाय. अमित गोलंदाजी मार्कवरती आलाय, तरी सुद्धा आपला एक प्रतिनिधी पाठवलं तर बरं होईल. सिंगल रन, फक्त 1 धाव, ती सुद्धा हलक्या हाताने ड्राईव्ह केलेल्या चेंडूवरती मिळाली. दुसरं षटक घेऊन आता अमित आला. अमित बघूया किती कमीत कमी धावांपर्यंत रोखतोय की दशरथ आणि वैभव, दशरथ आणि विशाल आपली ती चुणूक दाखवतात. आडव्या बॅटिंग केलेला चेंडू निघून चला बॉलरच्या दिशेने मिड विकेटला क्लिअर करतोय. 1 बाउन्स, सीमारेखा पार, चौकार. जे चौकार आला, 4 धावांनी धावफलक वेगाने वाढला आणि धावफलक जाऊन पोचलं ते 5 वरती. 5 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक आता प्रगतीपथावरती. 5 चेंडूचं अजूनही खेळणे शिल्लक. मागील षटकामध्ये काय झालं काय नाही झालं त्या सर्व बाबींना विसरण्याचा प्रयत्न करून नव्यानं सुरुवात करण्याचा काहीसा मानस दाखवलाय दशरथ यांनी, आणि तो मानस जो आहे तो असणं सुद्धा गरजेचा. आपली थॉट प्रोसेस थोडीशी बदलावी लागणार आहे जर का इथे या मॅचला गवसणी घालायची असेल. एक समाधानकारक धावफलकावर जायला लागेल. यावेळेला उचललाय, पिकअप स्ट्रोक आहे, पॉवरफुल सुद्धा आहे. मिड विकेटला क्लिअर करणारा हा अति सुंदर, दर्शनीय आणि विलोभनीय षटकार. 6 धावा. काय जबरदस्त फटकेबाजी. मी म्हटलं होतं मगाशी, मला ती 6 ते 7 वर्षापूर्वीची स्पर्धा जी आम्ही कव्हर केली होती मला आठवते, आणि त्या स्पर्धेमध्ये गेलेला दशरथ यांचा परफॉर्मन्स, आणि आता ते काहीशे फटके प्रदर्शित करत असताना ती चाहूल दाखवतात की माझ्यामध्ये क्षमता आहे आणि मिडल ऑर्डरला पूर्णपणे सांभाळण्याचं कार्य करतायत. अभितच्या अगेन्स्ट पुन्हा एकदा, परंतु यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर जाणार हा चेंडू होता. वाईड बॉल पंचाने घोषित केला, चेंडूला सोडून दिलं. एक धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. 12 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. आता चांगला कमबॅक केलाय. यावेळेला चेंडू लेफ्ट केलाय, शफल झाले होते, ही मात्र त्रासदायक बाब, आणि इथे निर्धाव चेंडूची सांगत होते. अमितने मात्र आता थोडीशी लाईन पकडली असं म्हणावं लागेल, कारण सातत्यानं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत. अपील 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 मध्ये तितकासा दम नव्हता. पंचाने बिलकुल फेटाळले त्या अपीलला. आमचे 3 अंपायर्स सोनू चौधरी, ईशांत चव्हाण आणि आकाश झा खूप चांगल्या प्रकारचं कार्य करतात. ऑन साइडला पुन्हा एकदा लॉफ केला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि आता कोणती चुकी करणार नाहीये, कोणती चुकी नाही. विकीने टिपलाय झेल, संपलाय दशरथ मोरे यांचा खेळ. फलंदाज बाद. दशरथ मोरे बाद झाले आणि त्यांची जागा करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल.
प्रमेश आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. अजूनही आपल्याला 3 मॅच फिनिश करायच्या आजच्या दिवसामध्ये. सो रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, आपण सहकार्य करा वेळेच्या बाबतीत. यानंतर होणारी मॅच त्याचा टॉस केला जाणार आहे. एजे स्ट्रायकर्स विपक्ष महामाया सुपर स्ट्रायकर्स. एजे स्ट्रायकर्स विपक्ष महामाया सुपर स्ट्रायकर्स. आपण टॉससाठी यायचंय. हो हो, शानदार डिलिव्हरी. यावेळेला अमित ते मात्र खूप चांगला चेंडू हाताळला, बाहेर काढण्याचा प्रयत्न चेंडूला केला आणि निर्धाव चेंडूची सांगता होती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती ताबा आहेत 12. 3 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम 11 टांगर या संघाच्या. दोन षटकं संपलीत आणि 2 षटकानंतर पहिल्यांदा आपल्याला विशाल जाधव स्ट्राईक एंडवरती दिसणार आहेत. खूप कमी वेळा असं होतं. जर का इथे स्ट्राईक रोटेट केली असती पहिल्या किंवा दुसऱ्या षटकामध्ये तर कदाचित या धावा थोड्याशा मोठ्या दिसल्या असत्या. मोठ्या पटक्याच्या नादामध्ये ज्या काही विकेट्स आल्या, डॉट्स आलेत, या सर्व बाबी या कमी धावफलकासाठी कारणीभूत आहेत. तुर्तास नवीन गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. सागर, ये सागर है. चला, सागर आलाय नवीन गोलंदाजी मार्कवरती. समोर विशाल जाधव. पहिला चेंडू सागरचा. उडवलाय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. बिग ब्लो. थँक्यू डीजे. फलंदाज बाद आणि फलंदाज बाद झाल्यानंतर विशाल जाधवची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तला येतोय. तलाला मात्र मागील मॅच मध्ये झालेल्या गोलंदाजीतील चुकांना विसरून बॅटिंग मध्ये कमाल करावे लागणार आहे. काय करेल तला, परंतु सागरने खूप चांगला स्टार्ट दिला या 3ऱ्या षटकामध्ये, जो स्टार्ट अपेक्षित होता. प्रश्न असा आहे की एखादा फलंदाज जर का नॉन स्ट्राईक एंडवरती 4 षटकांच्या सामन्यामध्ये 2 षटकं पूर्णपणे नॉन स्ट्राईक एंडवरती बघायच्या भूमिकेमध्ये उभा राहिला तर आपोआप त्याची जी मानसिकता थोडीशी बदलते आणि बॉडी लँग्वेज थोडीशी लूज होते आणि तेच इथं बघायला मिळालं. पोझिशनमध्ये येत असताना थोडासा उशीर झाला आणि त्यामुळे झेल देऊन बाद झालेत विशाल जाधव. आणि नेक्स्ट बॉल सागरचा मात्र डॉट स्वरूपाने येतोय. आता पूर्णपणे खांदे उंच आहेत, कॉन्फिडन्स अप आहे, उच्च स्तरावरती जाऊन पोहोचलाय कॉन्फिडन्स गोलंदाज सागरचा. तला समोर, तलासाठी हा चेंडू हवेमध्ये, विकी चेंडू खाली. ओहो, व्हॉट अ कॅच. विकीने घेतलाय हा चिकी कॅच आणि फलंदाज बाद. सागर डिपार्ट्स. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतात. प्रणव. खूप मोठी लाईनअप आता बघावी लागली. मागील मॅच मध्ये इतक्या लोकांना फलंदाजी नव्हती आली. सँडेने विशालने धावा केल्या त्या ऑलमोस्ट शेवटच्या चेंडूवरती विकेट आला होता. 61 धावांची अभेद्य भागीदारी आणि त्यानंतर आता या मॅच मध्ये बहुतांश जणांना खेळण्याची संधी मिळते. कायदाचित इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, चेंडू वेगाने निघून गेला. शानदार स्ट्रोक
अफलातून फटका इन टू द गॅप 4 रन्स. आल्या आल्या चौकार आला आणि सागर ज्या आत्मविश्वासाने बॉलिंग टाकत होते तो आत्मविश्वास थोडासा आता डळमळीत झालेला असणार आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत या षटकामधील. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजून 2 ते 3 मोठे फटके येणं अपेक्षित असणार आहेत जर का चांगल्या धावफलकापर्यंत जायचं असेल. परंतु हा चेंडू सुद्धा येतोय निर्धाव चेंडूची सांगता होते. 11 वॉरियर्स आता थोडा का होईना स्वतःला एका कम्फर्ट झोन मध्ये आणून ठेवतीये असं वाटायला लागले. धावफलकावरती धाबा 16 आहेत. शेवटचा अंतिम चेंडू. बॅटची एज घेऊन चेंडू मागे निघून गेला. पॉइंट थोडा मागे होता आणि तो मागे राहणारा क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करेल आदेश पवारकडे तोपर्यंत 2 धावा चपळाईने पूर्ण. 3 षटकं कंप्लीट झालीत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती. टीम प्रथम 11 टांगर या संघाच्या. टॉस झालेला आहे. एजी स्ट्रायकर्स विपक्ष महामाया सुपर स्ट्रायकर्स या संघांदरम्यान. महामाया सुपर स्ट्रायकर्सने टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. एजी स्ट्रायकर्सला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. मस्त आणि चांगली मॅच ती सुद्धा असेल. त्याच्या अगोदर हे शेवटचं षटक कोण घेणार, कशा प्रकारे हाताळणार, किती धाबा. जर पतंग आलेला असेल तर बाहेर काढा. जे कोणी पतंग उडवत आहेत उडवा जरूर, परंतु ते हवेमध्ये उडवा, खाली येऊ देऊ नका, कारण फिल्डर तिथे फिल्डिंग करतात, कदाचित त्यांना इजा पोहोचू शकते. सो आय रिक्वेस्ट बॉलरचं नाव कळवा. सितेश. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये काही वेळ राहिला जरूर. क्षेत्ररक्षक डीप मध्ये जोपर्यंत येतो तोपर्यंत एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट येथे बघायला मिळाली आणि या 2 धावांनिशी धावफलक पुन्हा एकदा वाढत असताना 20 वरती चाललंय. किमान या प्रकारच्या तरी धावा करणं गरजेच्या होत्या. बघा आश्चर्यचकित करणारी काय बाब आहे, इथे ज्या पण तुम्हाला 20 धावा दिसतात त्याच्यामध्ये 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्या, ते सुद्धा दशरथ मोरेने मारल्या होत्या. आणि उर्वरित ज्या 10 धावा आहेत त्याच्यामध्ये त्या 10 धावांसाठी तब्बल 18 चेंडू वापरले गेलेत. सो ही तफावत आहे. आपण किती चेंडू खेळलो त्या चेंडूवरती काय परिणाम झाला. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहे आदेश आणि त्यामुळे हा चेंडू निघून जाईल सरळ सीमारेखा पार. चौकार. करतात त्याच्या उजव्या यष्टीच्या बाहेर जर का चेंडू सातत्याने हाताळले गेलेत तर मात्र ऑफ साईडला एकही डीप मध्ये प्रोटेक्शन कसं नाहीये, ही अचंबित करणारी बाब आहे. आणि जो इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक ठेवला होता त्याचा फायदा जरूर उचलला गेलाय आणि प्रवेशच्या बॅटमधून तो चौकार. यावेळेला फुल टॉस. काय लांबच लांब आणि मोठा फटका दिसेल का? फटका जरूर मोठा दिसलाय परंतु हा षटकार की चौकार. यस पंच दर्शवतात आणि हा चेंडू निघून चालला लॉंग लेग सीमारेखा पार. चौकार. कोणत्याही प्रकारचं नोकचं चित्रण नव्हतं. असं कोणत्या प्रकारे वाटलं नव्हतं की हा चेंडू नो बॉल असेल.
धावफलकावरती धावा किती आहेत? 28. हळूहळू का होईना धावफलक पुढे चाललंय आणि प्रमेश मात्र खूप चांगली फलंदाजी या ठिकाणी करतात. प्रमेशने मिडल ऑर्डरला बळकटी देण्याचं कार्य केलं, म्हणजे मिडल ऑर्डर इथं क्लिक झाल्या कारणानं हे धावफलक आता समाधानकारक धावफलकापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे. सितेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत. प्रमेश समोर बघूयात काय घडतंय. डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून चालला. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती आलाय. एक धाव घेतली गेली, काय दुसरी धाव घेतली जाईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये मला वाटतं इथे प्रणवला मैदान सोडावं लागतं. प्रणवला मैदान सोडावं लागते. फलंदाज बाद, मात्र एक धाव काउंट केली जाईल, सिंगल येते. यावेळेला चेंडूला ड्राईव्ह केलं कव्हरच्या रिझन मध्ये, काय जबरदस्त फटका आहे. स्ट्राईक घेतल्याचा काहीतरी फायदा झालाय आणि चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. आता झिंग झिंग झिंगाट करायला लावणारी बॅटिंग तर व्हायला लागली आहे. खूप चांगली फलंदाजी मिडल ऑर्डरमध्ये येऊन प्रमेशने केली आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू मला वाटतं या षटकातील असेल. बघूयात काय घडतंय. प्रॉपर बॅटवरती चेंडू आला नाही, परंतु एक धाव चपळ्याने धावून पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न काय होतोय का? दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जवळजवळ यशस्वी झालाय. तिसऱ्या धावेसाठी जातील का? नाही, प्रयत्न तर दिसत नाहीये. आणि असं असताना 4 षटकं संपलीत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावरती आहेत. 36चं लक्ष ठेवलं गेलंय ते प्रथम 11 टांगर या संघाच्या वतीनं 11 वॉरियर्स या संघासमोर. पण सर्वांनी लवकर बाहेर यायचंय.
लवकर. इलेव्हन वॉरियर्स फलंदाज विकी. विकी मित्रा प्लीज. आपण इनिंग झाल्यानंतर सुद्धा मीटिंग घेतलीत आणि वरती येऊन सुद्धा मीटिंग घेता एवढा वेळ नसतो मित्रा. हॅलो हॅलो. धन्यवाद. संघर्ष प्रतिष्ठान पंचक्रोशी क्रिकेट विभाग दापोली आयोजित पंचक्रोशी प्रीमियर लीग आतापर्यंत जे सामने झालेत ते अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात झालेत. तर आज आपल्या या स्पर्धेसाठी आपण ज्या ज्या मान्यवरांना ज्या ज्या पाहुण्यांना आपण निमंत्रण दिलं होतं त्यातले काही पाहुणे सकाळपासून आपल्याला इथे भेट देऊन गेलेत. अजून एक पाहुणे सातांबा गावचे एक जुने जाणते खेळाडू ज्यांच्याकडून आम्ही क्रिकेटचं चे धडे घेतले आणि आमचे आदरणीय बंधू विजेंद्र बटावळे येथे उपस्थित राहिलेत. तर मी आपल्या मंडळाचे कमिटीचे सदस्य विनय माडिक आपणास विनंती करेन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. विजेंद्र बटावळे दादा आपण स्टेजवर यायचं आहे. विनय माडिक आपण त्यांचा सन्मान, कारण आपण कितीही चांगलं क्रिकेट खेळत असलो चांगल्या प्लॅटफॉर्मला खेळत असलो तरीसुद्धा या जुन्या खेळाडूंचा मान सन्मान कुठेतरी करणं गरजेचं असतं आणि तेच आपण इथे करताना पाहतोय. डावखुरीचे फलंदाज ज्यांच्याकडून आम्ही क्रिकेटचे धडे घेतले. या वेळेला चेंडू निघून गेलाय का नाही. चेंडूला अडवलं गेलं तोपर्यंत मला वाटतंय इथं 2 धावा किती 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. सन्मान केला जातोय काही जुन्या जाणत्या खेळाडूंचा ज्याने या पंचक्रोशीमध्ये आपल्या नावाने आपल्या त्या खेळाने सर्वांना प्रभावित केलं आणि त्यांचा यथोचित सन्मान या मुख्य मंचावरती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जातोय. मोठा फटका. यावेळेला चेंडू हवेमध्ये उंची गाठली आहे अंतरही गाठलंय. आदेश पवारच्या बॅट मधून येतोय पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू सीमारेखा पार. षटकार. धावपलकावरती धावा 10 आहेत. 36चा पाठलाग करण्यासाठी रणशिंग फुंकलंय. ओहो यावेळेला बाहेर निघणारा चेंडू. शानदार गोलंदाजी. विशालने हा खात्यातील सर्वाधिक चांगला चेंडू हाताळला असं म्हणावं लागेल. मागे टप्पा ठेवला आणि त्यानंतर बाहेरच्या दिशेने वेगानं चेंडू निघून गेला. कोणती धाव या चेंडूवरती नाही. निर्धाव चेंडूची सांगता होती आणि आता दिशा देण्याचा प्रयत्न आणि त्याचा चेंडू एका धाब्यासाठी निघून गेला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न बिलकुल नाही केलाय. इलेव्हन वॉरियर्स ज्या चुका मागे झाल्या होत्या त्या कोणत्या प्रकारे होणार नाही याची काळजी घेत आहेत. तर दुसऱ्या बाजूला कमी धावा असल्या कारणाने त्या धावांना कसं वाचवायचं याच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात ॲज अ बॉलर आणि ॲज अ फिल्डर युनिटी म्हणून टीम प्रथम 11 टांगर. विशाल यांचा पुढील चेंडू. यावेळेला स्ट्राईक हँडवरती अभिषेक आहे आणि अभिषेकने या चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला जरूर परंतु त्याच्यामध्ये तितके सफलता नाही. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावपलकावरती टीम 11 वॉरियर्स या संघाच्या.
पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा आहेत म्हटल्यानंतर अजूनही 18 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे आणि 18 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 25 धावांची गरज 25 आणि त्या 25 धावा कशा बनतात बघणार आहोत. नवीन गोलंदाजी मार्कवरती अनिल आलाय. अनिलचा चेंडू पायातून खोदून काढलाय. चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होणार. कोणतीही संधी नाही. चेंडू निघून चाललाय सीमारेखा पार. चौकार. तांबडी तांबडी ही चमकते मी गाडीवर फिरताना कामानी तांबडी तांबडी ही चमक विकीला आता जाऊन बॅटिंग करायची परंतु कुठे ना कुठेतरी मनामध्ये म्हणतात ना एक असा एक सॉफ्ट कॉर्नर आहे तिथे तिथून असं वाटतंय की या मॅचमध्ये कुठे ना कुठेतरी प्रथम इलेव्हन टांगर कमबॅक करतं की काय. आदेशचं बाद होणं ही थोडीशी अडचणीची बाब आहे 11 स्टारसाठी कारण 11 वरती धावफलक 15 वरती धावफलक थांबले. 15 नंतर अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे आणि त्या 21 धावा करण्यासाठी मुबलक चेंडू सुद्धा आहेत म्हणजे जवळजवळ 16 धावांची गरज. चला प्लीज चालू करा. आपल्याला अजून इथून पुढे 3 मॅच खेळवायचे आहेत. अपेक्षित वेळ घ्या. अपेक्षेपेक्षा जास्त वेळ नको जायला याची काळजी घ्या. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड खराब शॉट सिलेक्शन. दोघांच्या मध्ये चेंडू पाडण्याचे संकेत आहेत आणि ही धाव घेतली आहे. विकीची मानसिकता समजण्या पलीकडे होती. फटका खेळत असताना सुद्धा चुकीची मानसिकता, तिथून चेंडू हवेत गेल्यानंतर सुद्धा चुकीची मानसिकता आणि त्यामुळे फक्त एकच धाव मिळाली. इथे 2 धावा सहज झाल्या असत्या. म्हणून म्हणतात ना नको त्या गोष्टीची वाट पाहिल्यानंतर त्याचा त्रास नंतर होतो. फिलहाल अनिल चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतात. चौकारानंतर खूप चांगला कमबॅक त्यांचा बघायला मिळतो. यावेळेला चेंडू मागे निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. खूप चांगले फिल्डिंग आणि याच कारणास्तव नयन मी म्हणतोय की इथून कमबॅक जवळजवळ होईल असं वाटायला लागलंय. कारण बघा ज्यावेळेला आदेश बाद झाले त्यानंतर एकही फटका तितका प्रॉपर बॅटला लागलेला नाहीये. गोलंदाज थोडेसे हावी ठरत चालल्यात आणि प्रथम 11 टांगरला इथून हे पलटवार करण्यासाठी केलेली सुरुवात कदाचित असू शकते. 4 चेंडूचा खेळ झालाय. 17 वरती धावफलक आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू ऑनड्राईव्हच्या रूपाने खेळला. थोडा हेलिकॉप्टर पद्धतीने फटका खेळला होता. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा लक्ष नाही. बघा अशा प्रकारची जर मानसिकता असेल तर मात्र तुम्हाला एका धावेसाठी झगडावं लागेल. एक धावेसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. कारण आता संध्याकाळचं सत्र जसं जसं जवळ येतं इथं बॉल टू रनसाठी सुद्धा तितकाच संघर्ष करावा लागतो. धावफलकाची धावा 18. शेवटच्या आणि अंतिम चेंडू या षटकामध्ये शिल्लक असेल. अनिलने खूप चांगला इथे पलटवार केलाय. कमबॅक केलाय. ऑन साईडला लॉफ्ट केलेला चेंडू मैदानाला गरंगळ निघून जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फील्ड करेल तोपर्यंत एक धाव सिंगल येते आणि अशा प्रकारे 2 षटकं संपतायत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 19. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज असणार आहे 17. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर वळूया तिसऱ्या षटकाकडे.
शांताराम तरोडकर साहेब मैदानामध्ये हजर आलेत. त्यांनी थोडं इथे व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. 12-17. 12 चेंडू आणि 17 धावा. काही हरकत नाहीये. 11 वॉरियर्स, मोठा फटका, मोठा प्रहार, शेर की दहाड सबसे अलग. आणि म्हणूनच की काय इथे सिद्धेशच्या बॅटमधून, अभिषेकच्या बॅटमधून हा मोठा ब्लास्ट होते आणि चेंडू सीमारेखावर 6 धावांसाठी. आता हा षटकार जो हा वेगळी डायरेक्शन मध्ये नेणार आहे. 11 चेंडू 11 वरती मॅच आणून सोडली आहे पुन्हा एकदा. परंतु यावेळेला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, दोघे एकत्रित नाही. इथे विकेट येते आणि अभिषेकला मैदान सोडावं लागतंय. अजून कहाणीमध्ये ट्विस्ट आहेत. रोहन नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मैदानाला गरंगत निघून गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, जोपर्यंत फील्ड करतो तोपर्यंत दुसरी धावायचा प्रयत्न आणि विकी धावलाय. क्या बात आहे. एकाचं रूपांतर 2 मध्ये. आणि तिसऱ्या पंचाकडे सुद्धा बघितलं जाईल. तिसऱ्या पंचाने इथे आमंत्रित केलंय. धावचित आहे की नाही बघितलं जाणार आहे, बघूयात. हॅलो, मैदानामध्ये म्हैसकर साहेब आहेत. त्यांनी सुद्धा व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. नॉट आउट. म्हैसकर साहेब, आपण देखील व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे 28 धाबा धावपलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडू येणं शिल्लक आहेत. बघूयात या 2 चेंडूवरती काय करतंय. विकी स्ट्राईक एंडवरती आलाय. एका मोठ्या फटक्याने ही सगळी कहाणी बदलवली आहे. तो मगाशी जो फटका आला अभिषेकच्या बॅटमधून, भले अभिषेक बाद झाले परंतु त्याने त्यांचा तो फटका लगावून मॅचला परत आपल्या बाजूने झुकवलं. यावेळेला मोठा फटका, मैदानाला गरगट निघून चाललाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु विकी फक्त एकाच धावेसाठी या फटक्याला खेळले. सिंगल धाव येते. चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 आणि धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 7 मध्ये 7. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय लॉंगॉनला डीप मध्ये, जिथे फक्त एकच धाव येते, सिंगल आहे. आणि आता इथे पहिल्या 3 षटकांचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता एकपेशी नेऊन थांबले. 6 चेंडू 6 धावांवरती. कुठेही जाऊ नका, ही मॅच अजूनही कायम आहे दोन्ही संघांसाठी या इक्वेट डिझेला. दशरथ यांच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. शेवटचे 6 चेंडू आता शिल्लक आहेत. बघूयात काय घडते. 6 चेंडू 6 धावा.
इनसाइड आउट काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे ते त्याने पहिल्याच चेंडूवरती एक धाव धावून पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न नाही. पाहिलं जाईल नक्की मैदानात होतंय तरी काय समजायला मार्ग नाहीये. विकी स्ट्राईक एंड वरती असेल आणि विकी स्ट्राईक एंड वरती असताना बघूयात कशा प्रकारची कामगिरी करतो, कारण इक्वेशन जी आहे ती येऊन थांबली आहे. डाऊन दी ग्राउंड खेळायचं होतं. पुन्हा एकदा मिस टाइम चेंडू हवेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये. एकाचं रूपांतर 2 मध्ये झालंय, परंतु क्षेत्ररक्षक अजित काय करत होते समजायला मार्ग नाहीये की तिथे चेंडू पकडायचा इरादा होता, फेकायचा इरादा होता की नाही. 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्यात आणि तिथे विकीला सुद्धा मॅच काही लवकर संपवायचं असं वाटत नाही, कारण बघा जिथे 2 ते 3 अटेम्प्ट असे झाले विकीने दुसरी धाव घेण्याची संधी असताना सुद्धा घेतलेलं नाहीये. बघूयात काय घडतंय. मोठा फटका, चेंडू हवेमध्ये आणि तो गेलाय सरळ आउट ऑफ द पार्क. मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय तो 11 वॉरियर्स या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये जातोय तो संघ प्रथम 11 टांगर. चला लगेच मैदानात दाखल व्हा महामाया सुपर स्ट्रायकर. अजूनही 3 मॅच संपवायचे आहेत. महामाया सुपर स्ट्रायकर संघाचे सर्व खेळाडू चला मैदानात लवकर. अरे मित्र हो चला आपण. सदा 3 मॅच खेळवायचे, इतक्या आरामात जाऊन नाही चालणार. चला लवकर. सगळ्या संघांना विनंती आहे, तुम्ही जर का इतके शांत आणि जसे सकाळी होतात तसेच जर आतमध्ये गेलात तर या 3 मॅच फिनिश होणं अवघड होऊन बसेल. आणि जी सकाळपासून आपण